आपण आज नाश्त्याची रेसिपी बनवते। त्यासाठी बघा मी गॅसवर पॅन ठेवला, त्यात 1 वाटी पाणी घालते मी। पाण्याला चांगली उकळी आली। 1 बटाटा मी चांगला किसून घेतलाय बघा, त्यातलं स्टार्च काढून टाकलं आणि तो बटाटा यामध्ये टाकते। पालक घेतली मी चिरून, ती पण टाकते याच्यामध्ये। थोडी पुरतं मीठ घालते, थोडी हळद घालते आणि अर्धा चमचा जिरं घालते आणि असं हे सर्व पाणी ढवळून घेतलं असं। यामध्ये 1 वाटी मी तांदळाची पिठी घालते आणि मिक्स करून घेते। 2 मिनटं असं मी चांगलं मिक्स करून घेतले। आता मी खाली काढते आणि मळून घेते, ताटात काढून मळून घेते। पीठ चांगलं गरमच आहे, त्यात पाण्याचा असं हात घेऊन असं मळून घेते। तेल थोडंसं टाकते मी, हाताला तेल लावून घेतलं चांगलं आणि असं सारखं करून घेते पीठ। असं मी मळून घेतले। त्यातला एक उंडा काढून घेते मी असं मी लाटून घेते। अशी मी पोळी लाटून घेतली बघा। आता एक ग्लास ठेवून अशा पुऱ्या काढून घेते। मी पुऱ्या लाटून घेतल्या। त्याच्यावर मी कढई ठेवली, त्यात तेल घातले आणि आता ही पुरी त्यात सोडते करून घेते। बाजून चांगल्या तळल्यात आता मी काढून घेते आणि बाकीच्या पण अशाच करून घेते। अशा मी पुऱ्या बनवून घेतल्या, तेलकट होत नाही काही नाही। तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा गोड दह्यासोबत खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।